अजित पवारांनंतर आता शिंदेंच्या आमदारांमागे कोर्ट कचेरी लागली। कोर्टानंच एका प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। पाहूया। अजित पवार यांच्यानंतर आता शिंदेंचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्यावर निधी गैरवापरासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश निघाले आहेत। मुंबईतल्या कुर्ल्यातील शिंदेंचे शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी आरोपानुसार जो निधी कुडाळकरांना मतदारसंघाच्या विकासासाठी दिला होता तो त्यांनी म्हाडाच्या आरक्षित भूखंडावर सभागृह आणि कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी वापरला। फक्त बांधकामच केलं नाही तर स्वतःच्या फायद्यासाठी दोन्ही वास्तू भाडे तत्वावर सुद्धा दिल्या। तक्रारदार रमेश बोरवा यांनी आरोपांसंदर्भातली सगळी कागदपत्र न्यायाधीशांपुढे हजर केली। न्यायालयाने देखील या संदर्भात गंभीर प्रकरण असं निरीक्षण नोंदवत एसीबीला कुडाळकरांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले। कोर्टाने आदेश दिले असले तरी मात्र सुनावणीवेळी ज्यांच्या विरोधात तक्रार आहे ते आमदार मंगेश कुडाळकर आणि ज्यांना कारवाईचे आदेश दिले गेलेत त्या एसीबी कडनं देखील कुणीही उपस्थित नव्हतं। या बाबतीत नक्कीच मी हायकोर्टामध्ये माननीय न्यायालयासमोर जाणार आहे आणि त्यांना जी वस्तुस्थिती आहे आणि जे पुरावे माझ्याकडे आहेत आणि जी माहिती संपूर्ण आहे, कारण मी अजूनपर्यंत कधीच चुकीचं आणि खोटं काम केलेलं नाही आहे। अनेक आहेत ना, मी तुम्हाला नुसतं संजय कुडाळकर नाही, या सरकारमध्ये भाजपचे आमदार असतील, भाजपचे मंत्री असतील, सेनेचे मंत्री असतील, सेनेचे आमदार असतील, अजित पवारांचे आमदार मंत्री असतील, अनेक लोकांनी सत्तेचा दुरुपयोग केलेला आहे, आपल्या पदाचा दुरुपयोग केला। आमदार निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड केलेली आहे, काम न करता पैसे घेतलेले आहेत, हे अनेक आहेत आणि त्याचं आम्ही तर मागणी करणार आहोत की एक सार्वजनिक चौकशी या सगळ्यांची केली गेली पाहिजे। एका बाजूला अजित पवार गटामध्ये धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे, अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर आरोप झाल्यानंतर दुसरीकडे शिंदे गटातील अब्दुल सत्तार, अर्जुन खोतकर, महेंद्र दळवी, संजय शिरसाट यांच्यावरच्या आरोपांच्या यादीत मंगेश कुडाळकर यांचं नाव देखील ऍड झालंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।